नमस्कार, मी क्रांती आहेरी. आज तुम्हाला नाशिकमधील गोदा पार्क, खूप सुंदर असं पार्क झाले. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं हे गोदा पार्क. तर आज आपण गोदा पार्कची सैर करणार आहोत आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. संध्याकाळी ह्या पार्क इथं आत्ता त्याचं नवीनच आता नूतनीकरण झालेलं आहे आणि खूप सुंदर असं आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यालाच आहे. तर आता आज तुम्हाला मी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील असलेले हे गोदा पार्क, त्याची आपण आज पूर्ण ते गोदा पार्क बघणार आहोत. तर त्याच्यासाठी त्यांनी तिथे, आता हे बाहेरचं आहे, आपण जे आहे हे बाहेरचं बघत आहोत. आणि या ठिकाणी बघा अशा पद्धतीने खूप सुंदर पार्किंगला जागा केलेली आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा असे छान असे झाडं वगैरे लावलेले आहेत. सुंदर असं तिथे झाडं केलेले आहेत. तर आधी याला त्यांनी तिकीट ठेवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी इथे कोपऱ्यात तर इथे तिकीट ठेवलेलं आहे आणि तिकीट आहे त्याचं 30 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून आपल्याला मध्ये जाता येतं गोदा पार्कमध्ये. तर आपण इथे मध्ये तिकीट काढलेलं आहे आणि मध्ये आल्यानंतर छान असे हे रंगीत खूप सुंदर दर्शनी भागातच त्यांनी तिथे कारंजे आहेत आणि लहान मुलांना आणि मोठ्यांना फोटो काढण्यासाठी इथे खूप छान असं केलेलं आहे त्यांनी. हे बघा मुलं कसे आहेत, तर असे छान. तर मी हे संध्याकाळच्या वेळी गेली होती. अजून रात्र झाल्यानंतर पूर्ण कलर लाइटिंग केलेली असते. बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला पूर्ण पार्कची सैर करून दाखवणार आहे. अजून तिथे काही लोक कमी आलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा कारंजा सुरू होणार आहेत आणि खूप छान असं हे बनवलेलं आहे. तर बघा ह्या ठिकाणी किती सुंदर हे वडाचं झाड आहे आणि त्याला त्या कुंडीतच त्यांनी छोटं केलेलं आहे आणि त्याची छान असं ते आहेत. तर इथे लाइटिंग लावण्याचं काम चालू झालेलं आहे. बघा ह्या ठिकाणी इथे त्यांनी फोटो काढण्यासाठी तयार केलेला आहे ह्या ठिकाणी. आणि थोडं म्युझिक पण लावलं जातं तिथे. मी म्युझिकचा आवाज बंद करून ठेवलेला आहे. छान असे हे चित्र दाखवलेले आहे. नाशिकचं दर्शन गोदावरी नदीचं त्यांनी दाखवलेलं आहे. बघा इथे बरेच जे लोक येतात, काही मुली येतात, त्या रील्स वगैरे बनवण्यासाठी इथे फोटो वगैरे असे छान असे झाडं लावलेले आहे मस्त. तर तुम्ही नाशिकला आलात तर जरूर ह्या गोदा पार्कला भेट द्या. खूप सुंदर हे गोदावरी नदीच्या किनाऱ्याला आहे. तर इथे लहान मुलांसाठी एका बाजूला खेळायला आहेत. बघा इथे छान असं हे त्यांनी लहान मुलांसाठी केलेलं आहे. हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला फोटो वगैरे काढता येतात. ह्या ठिकाणी ही बघा इथे लहान मुलांसाठी ही छान अशी घसरगुंडी केलेली आहे. काही खेळ वरती वगैरे चढण्यासाठी असे लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांनी इथे बघा दोरीने वर चढण्यासाठी केलेलं आहे. ह्या ठिकाणी पण याला त्यांनी तिकीट ठेवलेलं आहे आणि तिकीट काढून आणि मग तिथे आपल्याला. तर हे बघा हे गोदावरी नदीच्या किनारीचं वातावरण. खूप सुंदर असं हे संध्याकाळचे 6 वाजलेले होते, 6:30 झालेले होते आणि हे गोदावरी नदीच्या तीरावरील हे
गोदा पार्क बघा किती सुंदर. स्वच्छ अगदी आणि प्रत्येक झाडाजवळ त्यांनी लाईट लावलेले आहेत. बघा ह्या ठिकाणी आपण तर ह्या ठिकाणी परत त्यांनी आपल्याला इथे छान असं हे तिथे रामायणामधले पूर्ण त्यांनी तिथे लिहिलेलं आहे रामायणाचं. तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. असं खूप छान असं हे तिथे हे बघा हरण, राम, लक्ष्मण, सीता. असं बघा आता ह्या ठिकाणी इथे कारंजा वगैरे सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी बसण्यासाठी केलेलं आहे. बघा असं छान कारंजे आणि इथे लहान मुलां किंवा मोठ्यांसाठी पण त्यांनी हे केलं आहे. आणि आता ह्या ठिकाणी वरती इथे पण पाणी छान असं केलेलं आहे. तिथलं अजून लाइटिंग चालू झालेली नाही आहे. या ठिकाणी म्युझिक चालू होतं आणि तिथे आपल्याला वाटलं म्युझिक चालू होतं आणि तिथे बरेच जे आलेले असतात तर तिथे डान्स वगैरे करता येतो. ह्या ठिकाणी आपल्याला जर खायचं असेल तर ह्या ठिकाणी असे स्टॉल लागलेले आहे. आणि हेच परत मी तुम्हाला गोदा पार्कचं जे गोदावरी नदीच्या तीरावरचं छान असं हे बघा लहान मुलांसाठी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. असे छान छान व्हिडिओ मी नाशिकमधील नाशिक दर्शनमध्ये भरपूर असे छान छान असे व्हिडिओ नाशिकमधले. त्याच्यानंतर मी सुद्धा एक रील केली तिथे आणि छान असं. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.